नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत मित्रांनो एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता मोबाईल मिळणार आहे की नाही, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहेत. तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांना आता शासनाद्वारे अजून एक मोठी खुशखबर मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आता मोबाईल गिफ्ट वाटप सुरू होणार आहे. याबद्दल एक मोठा अपडेट येत आहे. लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे, यामध्ये कुठे आपल्याला फॉर्म भरायचे आहे, मोबाईल मिळणार आहे की नाही, याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्टद्वारे मिळणार आहे. तर शेवटपर्यंत सर्व पोस्ट बघूया आपण काय पोस्टमध्ये काय लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना भाऊबीजेची वाढीचा मोठा उभारले. त्यांना या महिन्यामध्ये 3,000 रुपयांचे हप्ता मिळणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र झालेल्या महिलांना ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता दिवाळी बोनस फॉर लाडकी बहीण योजना म्हणून हे मिळालेले आहेत आणि सुरुवात झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकारद्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारतर्फे लाडक्या बहिणींना दिवाळीची मोठी गिफ्ट मिळणार आहे. मित्रांनो, तर राज्य सरकारमार्फत महिलांना वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यामधील लाडकी बहीण योजनेच्या प्रामुख्याने राबवली गेलेली आहे. त्यामध्ये योजनेमध्ये महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहे, अशी सरकारची योजना आहे. त्याद्वारे बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामध्ये आता राज्यातील मंत्री उदय सामंत लाडक्या बहिणी पात्र झालेल्या महिलांना फ्री मोबाईल गिफ्ट मिळणार आहे, अशी घोषणा एका कार्यक्रमामध्ये केलेली आहे. तर बघूया यामध्ये मंत्री उदय सामंत यांनी काय म्हटले आहे. तर राज्यातील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियंता अंतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोफत मोबाईल बक्षिसे देण्याची घोषणा केलेली आहे. कोकण जिल्ह्यातील महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन CRP या महिलांना फ्री मोबाईल वितरण करणार. रत्नागिरी हा पहिला जिल्हा आहे. या योजनेच्या अंतर्गत स्वतःच्या हक्काच्या मोबाईल माता बहिणींना मिळणार आहे. त्यामुळे अभिमान. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलेले आहे. तर मित्रांनो, बघू शकतात हे मोबाईल कोणाला मिळणार आहे, ही माहिती आपण वाचू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो यांनाच हे मोबाईल मिळणार आहे. सर्वांना मोबाईल मिळणार नाही, फक्त हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.